नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती बुलेटिन. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. आता रब्बी हंगामातही 1 रुपयात पीक विमा मिळणार. अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे अर्ज प्रक्रिया झाली सुरू. जिल्हा कृषी विभागाला प्राप्त झाल्या सूचना, शेतकऱ्यांना दिलासा. आता अमरावती पुणे दरम्यान आणखी एक नवी रेल्वे गाडी. नवी गाडी पूर्णतः चेअर कार. अमरावतीकरांना रास्त दरात चांगला पर्याय. नव्या रेल्वेनं अमरावतीहून 12 तासात पुण्याला पोहोचता येणार. खासदार राणांनी नव्या रेल्वे गाडीला दाखवली हिरवी झेंडी. आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात तूर पिकावर अळीचं संकट. शेतकरी करत आहे तूर पिकावर फवारणी. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी तूर पिकांकडे अधिक लक्ष. राज्य शासनानं जून 2023 मधील खरीप हंगामातील सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही प्रति अर्ज 1 रुपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना इच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. याबाबतच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहे. जिल्ह्यात रब्बी, गहू, बागायती, उन्हाळी भुईमूग ही पिके अधिसूचित करण्यात आली आहे. पिकांसाठी 70% असा जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे. रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ 1 रुपयात नोंदणी करून पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 15 डिसेंबरची अंतिम मुदत असणार आहे. रब्बी हंगामात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ विमा योजनेत सहभागी होऊन पिकाला विमा संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. अमरावतीकरांच्या सेवेत आता आणखी एक नवीन रेल्वे गाडी रुजू करण्यात आली आहे. ही नवीन रेल्वे गाडी पूर्णतः चेअर कार असून अमरावतीकरांना पुण्यात जाण्यासाठी स्वस्त दरात चांगला पर्याय निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या रेल्वे गाडीच्या माध्यमातून अमरावतीहून 12 तासात पुण्याला पोहोचता येणार आहे. अमरावतीहून पुण्याला जाण्यासाठी किंवा पुण्याहून अमरावतीला येण्यासाठी खासगी बस गाड्यांवरच प्रवाशांना अवलंबून राहावं लागतं. दिवाळीच्या काळात खासगी बस गाड्यांचे तिकीट दर तब्बल 5,000 रुपयांपर्यंत वाढलेत. मात्र आता ही नवीन अमरावती पुणे चेअर कार सुरू झाल्यामुळे प्रवाशांना अतिशय कमी दरात प्रवास करता येणार आहे. या गाडीच्या सामान्य बोगीचे दर हे प्रति व्यक्ती 215 रुपये इतके आहे, तर द्वितीय श्रेणी बोगीसाठी प्रति व्यक्ती 390 रुपये आणि एसी चेअर कारसाठी 850 तिकीट दर आकारण्यात आले आहे. कमी दरातील हा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा असल्याचं खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. गाडी आहे आणि चेअर कार ज्याला आपण म्हणतो ते आपण आज सुरू केली आणि रेग्युलर बेसिसवर 2 दिवस अगोदर हे सुरू झाली एज अ फेस्टिवल ट्रेन स्पेशल म्हणून आपण सुरू केली. पण आज आपण त्याला झेंडे दाखवून नवीन गाडी ही रेग्युलर बेसिसवर अमरावतीवरनं सुरू झालेली आहे. कारण इथूनची गाडी एक चालते ते 17 ते 18 तास घेते, दुसरी चालते ते 12 तास घेते आणि त्याच्यासाठीच मी गेल्या काही दिवसापासून, महिन्यापासून, वर्षापासून प्रयत्न करत होती की अमरावती पुणे, पुणे अमरावती अशी ट्रेन सुरू झाली पाहिजे आणि ते आज सुरू झाली. मला वाटते रेल्वेनी आणि मंत्री महोदयचं, आमचे वैष्णव साहेबांचं आणि दानवे साहेबांचं, त्याच्यासोबत बोर्डमध्ये बसणारे चेअरमॅन, DRM, आमचे स्टेशन मास्टर, सगळे लोकांची खूप जास्त मदत झाली. कारण ही गाडी खूप दिवसापासून अपेक्षित होती अमरावतीवरनं, पण काही कारणामुळे त्याचं फॉलोअप कोणी बरोबर केला नाही म्हणून हे सुरू झाली नव्हती. पण याचं फॉलोअप जेव्हापासून आपण केलं, मला वाटतं दिवाळीची भेट आहे रेल्वेनी आमच्या अमरावतीकरांना. आणि जे पुणेमध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी मिनिमम कॉस्टमध्ये चेअर कारवर 215 रुपये हा मिनिमम सुरुवात त्यांनी केलेली आहे. अमरावती पुणे ही गाडी दिवाळीनिमित्त सुरू करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होतं. ही गाडी अमरावती रेल्वे स्थानकावरून रोज रात्री 10:50 सुटणार आहे. ही रेल्वे पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 पोहोचेल. तसेच पुण्यावरून ही गाडी सकाळी 11:05 निघणार असून अमरावतीला रात्री 11:55 पोहोचेल. दरम्यान बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कासगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, उरळी या रेल्वे स्थानकांवर या गाडीला थांबा असणार आहे. या सर्व ठिकाणच्या प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे.
दिवाळीसाठी जे गिफ्ट दिलेलं आहे याच्यामुळे कसं अमरावतीकरांना फार सोयीस्कर असं झालं आहे की हा जो टायमिंग आहे शेवटचा याच्यामुळं सीट पण अवेलेबल होऊन जातात लवकर लवकर आणि तुमचं बडनेऱ्यावरून बसण्याचा जो चान्स होता तो खासदार नवनीत राणा यांनी हा जो गाडी सुरू केला रेल्वे अमरावती पुणे हा रोज जर असेल तर खरोखर चांगला गाडी आहे. प्रवाशांना याच्यामध्ये छान सुविधा उपलब्ध होतात. जे स्पेशली आम्ही जे अमरावती ते पुणे रेग्युलर जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत लाभदायी गाडी आहे. सध्या वातावरणात होणारा बदल आणि ढगाळ वातावरणामुळे अमरावती जिल्ह्यात तूर पिकावर अळीचं संकट ओढावलं आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादन वाढीसाठी तूर पिकाकडे अधिक लक्ष देताना दिसून येत आहेत. सध्या वातावरणामध्ये होणारा बदल आणि ढगाळ वातावरणामुळे अमरावती जिल्ह्यात तूर पिकावर अळीचं संकट ओढवलं आहे. सध्या तूर पीक फुलोरा अवस्थेत आहे तर काही ठिकाणी शेंगा अवस्थेत आहे. या पिकांवर शेंगा पोकळणाऱ्या अळीचं संकट असल्यामुळं आपली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी फवारणी करताना दिसून येत आहे. यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगलंच उत्पादन झालं नसल्यामुळं संपूर्ण शेतकऱ्यांची भिस्त आता या तूर पिकांवर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी शेतकरी तूर पिकांकडे अधिक भर देताना दिसून येत आहे. 8 ते 10 दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तुरीवर अर्जंट फवारणी करणे गरजेचे असल्यामुळे आम्ही तुरीवर फवारणी करत आहे. आणि तसेच यावर्षी सोयाबीनच्या नापिकीमुळे सोयाबीनची जी तूट आहे ते तूट भरून काढण्यासाठी तूरच एकमेव पर्याय शेतकऱ्यासाठी उरलेला आहे. जर ती जरी पिकली नाही तर शेतकऱ्यावर नापिकी पुन्हा ओढवेल आणि सोयाबीनची भर ही तूरच काढू शकते. याच्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नसल्यामुळे आम्ही तुरीची जोपासना अत्यंत तात्परतेनं करत आहे. त्यामुळं तूर हे एकमेव पीक आता आमच्या शेतकऱ्याची आस आहे. त्यामुळं आम्ही सर्व तुरीवर अवलंबून असल्यामुळं यावर्षी तुरीची देखरेख ही करत असल्यामुळे आज आमच्या तुरीवर दुसरा फवारणी चालू आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आपुलकीची दिवाळी उपक्रमांतर्गत दिव्यांग, अनाथ, निराधार आणि वंचितांना आपल्या निवासस्थानी निमंत्रित करून त्यांना साडी, चोळी, वस्त्र, किराणा किट तसंच मिठाईचं वाटप करून त्यांच्यासह दिवाळी साजरी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांच्या मोबाईलवर उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या आमदार रवी राणा तथा खासदार नवनीत राणा आपुलकीची दिवाळी या उपक्रमाचं कौतुक केलं. समाजातील प्रत्येक घटकाला आपण कुटुंबातील सदस्य समजतो. तसेच प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. दिव्यांग, निराधार, अनाथ आणि वंचितांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार रवी राणा यांनी उपस्थितांना दिली. केंद्र सरकारच्या माध्यमातून उपस्थित सर्व दिव्यांग आणि वंचितांना विविध योजनांचा लाभ मिळावा. तसेच मिळणारं मानधन अपुरं असून किमान दरमहा 4,000 रुपये मानधन मिळावं यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे अभिवचन खासदार नवनीत राणा यांनी दिले. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हेल्यांची मिरवणूक काढण्याची ग्रामीण भागात परंपरा आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट इथं देखील परंपरेनुसार हेल्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विधिवत पद्धतीनं पूजन करण्यात आलं. गायी गोंधनाचा दिवस हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. तो लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या द्वापर युगात जंगलांमध्ये गुरेढोरे चारण्यासाठी जात असत, तेव्हा ही गुरेढोरे राखण्यासाठी म्हसोबा असायचा अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत त्या म्हसोबाचा विसर पडू नये म्हणून गायी खेळणी हा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. वर्षानुवर्षे सुरू असलेली दिवाळीच्या पाडव्याची परंपरा कायम राखत गायी खेळणीच्या दिवशी हेल्यांची रंगरंगोटी करून फुलांच्या माळांनी आणि मोराच्या पंखांनी साज केला जातो. पायात घुंगरू बांधला जाते. नाकात येसन बांधून त्यांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून त्यांना शहरातील बालापेठ परिसरातील धनगवळी मंदिरात पूजेसाठी नेलं जातं. मिरवणुकीदरम्यान हेल्यांना मुख्य चौकात नाचवलं जातं. ही मिरवणूक बघण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येत गर्दी करतात. बातमीपत्रात इथं वेळ झाली. विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा UCN न्यूज. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. पापा
इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ। अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है। हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा। और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है। अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें। पाहुयात पुढची बातमी. दिवाळीचा पाडवा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्या घरी साजरा केला. नवनीत राणा यांनी रवी राणा यांना औक्षण केलं. त्यानंतर रवी राणा यांनी नवनीत यांना भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. पाहुयात दोघांचा हा पाडवा सण. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना फोनवरून धमकी आली असून वडेट्टीवारांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. मराठा समाजातील नागरिकांना थेट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. या भूमिकेला काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला होता. त्यानंतर मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. संपूर्ण राज्यातून त्यांना धमकीचे संदेश येत आहेत. यावर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सुरक्षा वाढवण्याची विनंती केली आहे. सध्या विजय वडेट्टीवार यांना Y+ सुरक्षा आहे. सध्या अज्ञातांकडून मिळत असलेल्या धमक्या पाहता ही सुरक्षा अपुरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अधिक सुरक्षेची मागणी केली आहे. वडेट्टीवारांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. अजित पवार यांच्या स्वतःकडे राज्याच्या खजिन्याची चावी आहे. अशात निधी मिळत नाही म्हणून त्यांनी रडगाणी गाऊ नये. अजित पवार यांच्या इच्छेनुसार गेले तर त्यांना आनंद होतो, मात्र इच्छेविरुद्ध गेले तर त्यांना राग येतो, अशा शब्दात वडेट्टीवारांनी त्यांना चिमटा काढला. तिजोरीची चाबीच तुमच्याकडे आहे आणि तुम्ही दुसऱ्याकडे तक्रार का करताय? तुमची आता धमक दाखवा. महाविकास आघाडीमध्ये दाखवून तुम्ही सगळी तिजोरी साफ करत होता. आता ही धमक आता दाखवावी दादांनी. आणि निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का, की ती दाखवण्याची गरज आहे. आज दादा कधी खुश राहिले? दादा नेहमीच नाराज असतात. त्यांच्या मनाप्रमाणे झाले की खुश, मनाप्रमाणच्या विरुद्ध झाले की, कारण ज्याला नेहमीच ज्यांना हम करे सो कायदा आम्ही वागू त्या पद्धतीनं त्यांची भूमिका आहे. त्यांना 3 पक्षाच्या याच्यामध्ये जे आता वाटतंय की निधी मिळत नाही. अरे पुढच्या वेळी अजित पवारांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागेल. त्यांच्याकडे पर्याय नाही. अजित पवार गटाला कमळाचा आशीर्वाद आहे हे मी पूर्ण विश्वासानं सांगू शकतो, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. की वर चर्चा अशी सुरू आहे की पवार साहेबांना सांगितलं गेलं आहे की तुम्ही पवार साहेबांचा वाटतं म्हणजे दिवाळीमध्ये जी काही झाली ती मला वाटते कौटुंबिक भेट असावी, ती राजकीय चर्चा नाही. मला सुप्रियाताईंनी पण स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांची पण बोलणं झालं. मला असं वाटतं की पुढच्या वेळेस अजित पवारांना भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरच लढावं लागेल असं मला ऐकून दिसतं. शासकीय शाळांमध्ये 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण शाळेतच दिलं जातं.
यात दर आठवड्याला पूरक जेवण देण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार आता प्रत्येक आठवड्याच्या बुधवार किंवा शुक्रवारी पूरक आहार म्हणून अंडी किंवा केळी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे याचे पैसे मुख्याध्यापकाच्या खात्यात थेट जमा केले जाणार आहेत. शासकीय व अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं पोषण व्हावं, त्यांना शाळेविषयी ओढ निर्माण व्हावी या उद्देशानं शासनातर्फे शाळांमध्ये दुपारचं जेवण दिलं जातं. याला मध्यान्ह भोजन असं देखील म्हटलं जातं. यात कडधान्य आणि तांदळाचा पुरवठा केला जातो. स्थानिक स्तरावर भाजीपाला खरेदी केली जाते. भाजीपाला, इंधन खर्च आणि भोजन शिजवणाऱ्या महिलेची मजुरी यासाठी येणारा खर्च मुख्याध्यापकाच्या खात्यात जमा केला जातो. पूरक पौष्टिक आहाराची तरतूद याच खर्चातून करण्याचे निर्देश राज्य शासनानं शिक्षण विभागाला दिले होते. मात्र भाजीपाल्यासाठी वेळेवर पैसे मिळत नाही. अशातच अंडी किंवा केळी यासाठी खर्च कुठून करायचा असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला होता. त्यामुळे ते नियमित केळी किंवा अंडी देत नव्हते. राज्य शासनानं 7 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय काढला आहे. यामध्ये अंडी आणि केळीसाठी स्वतंत्र अनुदान दिलं जाणार आहे. स्थानिक बाजारपेठेतून अंडी किंवा केळी खरेदी करायची आहे. मात्र शिक्षकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अंडी आणि केळी याचे देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचे भाव पण ठरवून दिले का अंडी ही 5 रुपयाला, पण सध्याची स्थिती जर पाहिली तर अंड्याचे भाव 6 ते 7 रुपये आहे आणि केळीचे भाव 50 रुपये आहे. या मानानं आता दिलेलं अनुदान अतिशय अल्प आहे. म्हणून शासनानं हे अनुदान तात्काळ वाढवून द्यावं आणि काही विद्यार्थी अंडी खात नाही म्हणून त्यांना सक्ती करण्यात येऊ नये. आणि यापूर्वी विद्यार्थ्यांना आठवड्यातून 1 दिवस शालेय पोषण आहारमध्ये पूरक आहार म्हणून बिस्किट, केळी हे देण्यात येत होते. ते सुरू ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. आणि अंड्याच्या भावात जर अंडे द्यायचे असेल तर याच्यामध्ये किमान मार्केट भावाने अनुदान देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार इथं गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी कौटुंबिक आरोग्य कार्डचं थाटात उद्घाटन करण्यात आलं. दिवाळीनिमित्त जीवन आधार संस्था आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. जीवन आधार सामाजिक संस्था, शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर आणि दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानं जीवन आधार संस्थेचे संस्थापकाध्यक्ष जीवनदादा जवंजाळ यांच्या अभिचिंतन सोहळ्यानिमित्त गोरगरीब परिवाराकरिता कौटुंबिक आरोग्य कार्ड उद्घाटन करण्यात आलं होतं. गोरगरीब परिवार यांना हॉस्पिटलमधील सर्व मदत मिळण्याकरिता आरोग्य कार्डचं मोठ्या संख्येनं लोकार्पण करण्यात येत होतं. आरोग्य कार्डची सुरुवात करून दिवाळीनिमित्त या कार्डचं वाटप करण्यात आलं. या कार्डच्या माध्यमातून रुग्णालयातील सर्व सोयीसुविधा रुग्णाला मिळणार आहे. तर वर्षभराकरिता फक्त 300 रुपयांचं कार्ड काढून रुग्णालयातील सर्व सोयीसुविधांचा लाभ घेण्यात येणार आहे. यात कुटुंबातील 4 व्यक्तींना या आरोग्य कार्डचा फायदा होणार आहे. अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव मंजू येथील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव बसनं दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात युवतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार निपाणा येथील रहिवासी चंद्रकांत राऊत हे आपली मुलगी निकिता चंद्रकांत राऊतसह दिवाळीनिमित्त बोरगाव मंजूहून साहित्यांची खरेदी करून घरी परतत होते. दरम्यान वनी रंभापूर बस थांब्याजवळ अकोल्याहून मूर्तिजापूरच्या दिशेनं जाणारी राज्य परिवहन महामंडळाची हिंगणघाट आगारातील एसटी बस भरधाव वेगाने येत होती. यावेळी या एसटी बसनं त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात चंद्रकांत आणि निकिता गंभीर जखमी झाले आणि यातच निकिताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागरिकांनी जखमी चंद्रकांत यांना रुग्णालयात दाखल केलं. या अपघाताबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. तर बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. अकोला शहरातील किराणा बाजार परिसरात एका उभ्या मारुती व्हॅननं अचानक पेट घेतला. या आगीत व्हॅन संपूर्णपणे जळून खाक झाली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उदयनगर गावात कापड बाजार आहे. दरम्यान दिवाळीनिमित्त सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे. यातच रात्रीच्या सुमारास फटाक्यांमुळे कपडा बाजारातील एका दुकानाला भीषण आग लागली. आगीनं पाहता पाहता रौद्र रूप धारण केलं. या आगीबाबत तात्काळ अग्निशमन दलाला सूचना देण्यात आली. अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्यांची राखरांगोळी झाली. या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागरे ज्वेलर्स.
आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. आता रब्बी हंगामातही 1 रुपयात पीक विमा मिळणार. अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे अर्ज प्रक्रिया झाली सुरू. जिल्हा कृषी विभागाला प्राप्त झाल्या सूचना, शेतकऱ्यांना दिलासा. आता अमरावती पुणे दरम्यान आणखी एक नवी रेल्वे गाडी. नवी गाडी पूर्णतः चेअर कार. अमरावतीकरांना रास्त दरात चांगला पर्याय. नव्या रेल्वेनं अमरावतीहून 12 तासात पुण्याला पोहोचता येणार. खासदार राणांनी नव्या रेल्वे गाडीला दाखवली हिरवी झेंडी. आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात तूर पिकावर अळीचं संकट. शेतकरी करत आहे तूर पिकावर फवारणी. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी तूर पिकांकडे अधिक लक्ष. अमरावती बुलेटिनमध्ये बस इतकंच. नमस्कार.